महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती असतील, आघाड्या असतील, याच्यात चर्चा सुरू आहेत. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये आता वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाळासाहेब आंबेडकर जे आहेत त्याच पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. नक्की त्यांची भूमिका पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काय असणार आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बाळासाहेब आंबेडकर जी आहेत. सर, काय सांगाल, काय तुमची भूमिका पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असणार आहे? मुंबईत तर तुम्ही आघाडीत गेला. ते आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये आता जे होतं इथले पिंपरी चिंचवडमध्ये जे मौलवी होते, मुस्लिम होते, नेते होते, त्यांच्याबरोबर चर्चा होती आणि आपण एकत्र गेलं पाहिजे या संदर्भात त्यांना सर अपील केलं. आता इलेक्शनमध्ये बघायचं आहे की ते आमच्याबरोबर येतात की नाही येतात. आता सर्व ठिकाणी आपण पाहिलं तर आता भाजपसोबतचे तुमची भूमिका काय असणार आहे? त्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी काय काय कुठं कुठं महायुती असेल किंवा तुमची आघाडी असणार आहे त्या ठिकाणी? ते आम्ही असं BJP सोडून युती करायला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे परवा जे आहे ते परवा आम्ही कोणाकोणाबरोबर युती झालेली आहे त्याचा असणारं माहिती असणारं आपल्या सगळ्यांना देऊ. कालच अजित पवारांनी जे आहे ते पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्याच्या आसपास दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र लढणार असं सांगितलं होतं. मात्र काही दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीवर शरद पवारांनी सांगितलं होतं की भाजपच्या सोबत असणाऱ्या आणि त्यांचे विचार घेणाऱ्या सोबत आघाडी करायची नाही. मात्र काल वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाली. तुम्हाला आश्चर्य, मला आश्चर्य नाही त्याच्यामध्ये. चला, थँक्यू. कशामुळे आश्चर्य? थँक्यू. नक्की. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.